आज दिनांक 20 एप्रिल रोजी सकाळी साधारण 9 वाजण्याच्या सुमारास सोलापूर शहरातील 70 फूट रोड परिसरातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे। या व्हिडिओमध्ये एकाच टू व्हीलरवर तब्बल 5 जण प्रवास करताना दिसत आहेत। 4 प्रौढ व्यक्ती आणि समोर पेट्रोल टाकीवर बसवलेले एक लहान मूल। ही घटना केवळ नियमभंग नाही तर जीवाशी खेळ करणारी गंभीर बेफिकिरी आहे। मात्र यामुळे आता सोलापूर वाहतूक शाखेच्या कार्यप्रणालीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। इतक्या वर्दळीच्या रस्त्यावर सकाळच्या वेळेत अशा प्रकारे उघडपणे नियम तोडले जात असताना वाहतूक पोलिसांचे नियंत्रण कुठे आहे, असा सवाल नागरिक विचारत आहेत। वाहतूक नियमांनुसार दुचाकीवर फक्त 2 व्यक्तींनाच परवानगी असताना 5 जणांचा प्रवास, त्यातही कोणाच्याही डोक्यावर हेल्मेट नसणे, हे चित्र अत्यंत धोकादायक आहे। विशेषतः लहान मुलाला पेट्रोल टाकीवर बसवणे ही मोठी निष्काळजीपणा आहे। स्थानिक नागरिकांच्या मते 70 फूट रोड परिसरात अशा प्रकारचे नियमभंग वारंवार होत असतात। मात्र यावर प्रभावी कारवाई होत नसल्याने अशा घटनांना प्रोत्साहन मिळत असल्याची टीका केली जात आहे। आता प्रश्न असा आहे की वाहतूक शाखा केवळ दंडवसुलीपुरतीच मर्यादित आहे का, की प्रत्यक्ष रस्त्यावर सुरक्षितता राखण्यासाठी ठोस पावले उचलली जातील? नागरिकांनी संबंधित वाहन चालकांवर कडक कारवाई करण्याची तसेच या भागात वाहतूक नियंत्रण अधिक मजबूत करण्याची मागणी केली आहे।